नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज। आज पंचनामा करूया अशोक खरात प्रकरणाचा। कालपर्यंत ज्यांना विद्वान, प्रख्यात अंकशास्त्रज्ञ म्हणून ज्याला ओळखलं जायचं, कुंडलीतज्ञ आणि भविष्य सांगणारा एक नामांकित ज्योतिषी म्हणून ज्याचा प्रभाव होता, अशिक्षितांपेक्षा सुशिक्षित पैसेवाले आणि नावाजलेले आणि राजकारणामध्ये असणारे राजकारणी सुद्धा त्यांच्या पायावर नतमस्तक होत होते। अशा नाशिकमधील कॅप्टन अशोक खरात याचं खरं स्वरूप आता पुढे आले आणि त्यामुळे महाराष्ट्रात सध्या घडले एकच खळबळ उडाले। खरं तर हा रिपोर्ट करताना बॅकग्राऊंडला ते व्हिडिओ दाखवायचे होते, परंतु ते व्हिडिओ इतके कळसवाने व्हिडिओ दाखवायचे म्हटल्यावर त्याची लाज आम्हालाच वाटायला लागली आणि म्हणूनच मग वाटलं की दाखवण्यापेक्षा विस्कटलेलं बरं, म्हणजे विस्कटून सांगितलेलं बरं। काय का असे ना, पण या प्रकरणानंतर मात्र पुन्हा एकदा सुशिक्षित अंधभक्तांची मात्र चांगलीच नाचक्की झाली। अहो, अशिक्षित माणसं, खेड्यापाड्यातली माणसं, गावगाड्यातली माणसं एखाद्याच्या पायावर पडतात, त्यामागे त्यांची मजबुरी असते, त्यांचं अज्ञान असतं आणि त्यावेळची त्यांची वाईट परिस्थिती देखील त्याला कारणीभूत असते। पण हा जो प्रकार घडला आहे तो पाहिला तर मात्र गेली सांगून ज्ञानेश्वरी माणसा परास मेंढर बरी हे जे ज्ञानेश्वरांनी सांगितलंय ते खरोखरच खरं असल्याचं समजून आले, दिसून आले। या प्रकरणामधील सहभागी भक्तांची जर नाव वाचली किंवा ज्यांनी या खराताच्या आश्रमाला भेटी दिल्या त्या नेते मंडळींची, पुढाऱ्यांची माहिती घेतली तर मात्र अडाणी लोक हे हसतील अशी परिस्थिती आज आहे। आता प्रश्न असा पडतोय की धनसंपत्ती, ऐश्वर्य, सुखसुविधा या पलीकडे अजून काय असं आहे की जे त्यांना हवंय आणि त्यासाठी हे लोक अशा बोंधुबुवांच्या पायावर लोटांगण घालतात। ते लोटांगण घालतात वर त्यांचं चाटांगण देखील करतायत। काय म्हणायचं या प्रवृत्तीला आणि काय म्हणायचं या व्यक्तींच्या प्रवृत्तीला? विशेष म्हणजे राज्यातील कोट्यावधी महिलांची प्रतिनिधी असणारी, अभागी, अडचणीत असलेल्या महिलांना मदत करण्याची जबाबदारी असणारी अशी एक महिला देखील या बाबावर फिदा आहे हे देखील जगासमोर आले। बाबाला केक भरवून, बाबाकडून स्वतःला भरवून घेणं काय, बाबाची आरती काय, बाबाची पूजा काय, काय काय आणि काय काय। अरे लाजा वाटू द्या या तुम्हाला तुम्ही घेतलेल्या शिक्षणाची आणि जाणीव असू द्या तुमच्यावर असलेल्या या जबाबदारीची। जर तुम्ही केलेली कर्मच वाईट असतील तर तुम्हाला देवसुद्धा वाचवू शकणार नाहीये, तर हा बाबा कोणसी दवा आहे? तो देखील हा असा लिंगपिसाट। इतक्या वर्षात बिनबोभाट चाललेलं हे कांड एका महिलेच्या तक्रारीमुळे समोर आले। विचार करा, अशा कितीतरी महिला असतील आणि अशी कितीतरी प्रकरणं असतील, पण लाजून आणि घाबरून त्या समोर आल्या नाहीत आणि म्हणूनच आतापर्यंत ह्या अशा बाबाचं फावले। आता पोलिसांकडून या बाबाची चौकशी सुरू आहे। त्याच्याकडे सापडलेल्या व्हिडिओवरून कितीतरी महिला यामध्ये अडकल्यात हे आता दिसून आले। आता आणखीन तक्रारी होतील, या बुवावर कारवाई होईल। एक नाही, दोन नाही, एक 2-3 महिने या बुवाचा विषय चघळला जाईल। हे सगळं झाल्यानंतर हा बाबाचा विषय नाशिकमधूनच नव्हे तर महाराष्ट्रामधील लोक देखील विसरून जातील आणि तेव्हाच हा विषय आठवेल जेव्हा एखादा नवीन बाबा आणि त्या बाबाचं नवीन कांड समोर येईल। ह्या अशा प्रकरणांची आणि अशा ह्या बाबा बुवांची शेकडो प्रकरणं आतापर्यंत झालीत, परंतु ही तितकीच, त्यावेळेपुरतीच आणि तेवढीच पुन्हा ए रे माझ्या मागल्या ही अशी परिस्थिती ह्या पुरोगामी महाराष्ट्राची आहे आणि हे दुर्दैव आहे। आणि विशेष म्हणजे प्रत्येक वेळी कुणीतरी नवीन नेता, नवीन पुढारी यामध्ये सहभागी असतो हे देखील वास्तव आहे। आणि म्हणूनच धर्माच्या नावाखाली आश्रम आणि आश्रमांमधून सेवेच्या नावाखाली ही असली कांड करताना हे अशा लोकांचा जीव घाबरत नाही। असो, या प्रकरणावर जितकं बोलेन तितकं कमीच आहे, कारण ह्या अशा प्रकरणावरून बोध घेत सुधारणा होण्याऐवजी ह्या अशा बातम्या चवीने बघितल्या जातात, चोता होईतोपर्यंत चघळल्या जातात आणि त्या बातम्यांचा कंटाळा आला की ते प्रकरण गुंडाळलं जाते आणि पुन्हा एकदा नवीन कांड समोर येईपर्यंत जसं काही झालंच नाही अशा आविर्भावात हाय प्रोफाईल बाबा बुवा, पुढारी, नेते मंडळींसमोर समाजात व्हाईट कॉलरमध्ये फिरत असतात। एक जाहिरात आहे, उघडा डोळे बघा नीट। पण गंमत म्हणजे या समाजात सगळं बघितलं जातं उघड्या डोळ्यांनी, परंतु डोळे काय उघडत नाहीत। धन्यवाद। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।